या माहितीबद्दल. फक्त मुंबईतच नाही तर मुंबईच्या जवळची जी सगळी उपनगरं आहेत, ठाणे किंवा कल्याण डोंबिवली असेल, इथे सुद्धा मुसळधार पावसानं रात्रभर हजेरी लावलेली आहे. मुंबईच्या कांदिवली भागातल्या पोईसर नदीची पातळी वाढली आहे. मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस पडतोय. सकाळी 9 वाजता समुद्राला भरती येणार आहे. त्यामुळे पाऊस जर असाच सुरू राहिला तर नदीकाठच्या रहिवाशांसाठी ते नक्कीच धोकादायक ठरू शकतं. रात भर से हो रही लगातार बारिश की वजह से कई नदियां और नाले उफान पर हैं। मैं इस समय पोईसर नदी के पास हूं। यहां की तस्वीर अगर आपको दिखाऊं तो यहां पर पोईसर नदी खतरे के निशान के आसपास चल रही है। अमूमन यही हाल मुंबई भर के अलग अलग हिस्सों का है, जहां पर नाले और नदियां फिलहाल भरे हुए हैं। और अगर लगातार इसी तरीके से बारिश चलती रही तो निश्चित ही मुंबईकरों के लिए मुश्किलें हो सकती हैं। खासकर सुबह 9 बजे के आसपास एक हाई टाइड आने वाला है, जो करीब 10:30-11 बजे तक रहेगा। और ऐसे में इस समय में अगर मुंबई के आसपास के इलाके में अगर बारिश होती है तो मुंबईकरों की मुश्किलें बढ़ सकती है। और बारिश लगातार चल रही है, जिसके कारण वेस्टर्न सबब हो या सेंट्रल सबब, साउथ मुंबई, सभी हिस्सों में बारिश से लोग प्रभावित हैं। और बारिश लगातार अभी भी चल रही है। और मुंबईकरों से आज मौसम विभाग ने अपील की है कि अगर ज़्यादा ज़रूरत ना हो तो घरों से ना निकले, क्योंकि आज मुंबई और आसपास के ज़िलों में रेड अलर्ट है। अभिषेक पांडे, मुंबई, न्यूज़ 18 इंडिया। आणि फक्त मुंबईमध्येच नाही तर राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. यवतमाळमध्ये सुद्धा गेल्या 2 दिवसांपासून पावसानं चांगलाच जोर धरलाय. या पावसाचा नेर तालुक्याला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. तालुक्यातल्या मंगलादेवी, गवळण, माणिकवाड, पिंपरी मुक्तापूर, अंजती, शिरसगाव, वटफळी आणि मालखेड या गावातली शेकडो एकर शेतातली पिकं पाण्याखाली गेली आहेत. एकाच दिवसात नेर तालुक्यात 56 मिलीमीटर पाऊस झालाय. या पावसामुळे तालुक्यातल्या मांगलदेवी लगत असलेल्या मिलमिली या नदीला पूर आलाय. नदीलगत असलेल्या शेतामध्ये पाणी शिरलंय. त्यामुळे संपूर्ण पिकं अक्षरशः खरडून गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आली आहे. अर्थातच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे. भास्कर, खरतर पाऊस आल्यामुळे बळीराजा आधी आनंदला होता, पण यवतमाळमध्ये या गावांमधल्या शेतकऱ्यांचं तर प्रचंड नुकसान झालेलं दिसतंय. आत्ताची काय परिस्थिती आणि साधारण किती गावांमध्ये हा पुराचा तडाखा बसलाय? किती गेल्या 8 दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. मात्र गेल्या 24 तासात 21 मिलीमीटर पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आहे. तर मासिक सरासरी जी आहे त्याच्या 148% पाऊस पडलेला आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याचा ग्रामीण भाग आणि शहरी भागात सुद्धा कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात पाऊस या ठिकाणी दिसून येतो आपल्याला. नेर तालुक्याचा जर विचार केला तर या ठिकाणी मिलीभीत नावाची एक नदी वाहते. या नदीमुळे ला पूर आला आणि त्यामुळे मांगलादेवी, माणिकवाडा, पिंपरी, मुक्तारपूर, शिरसगाव यासारख्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या गावामध्ये जी शेती आहे तर ती शेती पूर्णपणे खरडून गेलेली आहे. त्यापैकी त्या ठिकाणी जवळपास 250 ते 300 एकरपेक्षा जास्त जमिनीचं नुकसान झालेलं आहे. आणि पाणी जर म्हटलं तर जवळपास 2 ते 2.5 फूट पर्यंत पाणी या शेतांमध्ये होतं. त्या ठिकाणी कपाशी आणि सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हीच परिस्थिती मारेगावमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस आला. त्या ठिकाणी सुद्धा शेतीचं नुकसान झालेलं आहे. रायगावचा जो वडकी नावाचा जो परिसर आहे या ठिकाणी सुद्धा काही गावांमध्ये ज्या शेती लागून आहे गावाला त्या ठिकाणी सुद्धा पाणी गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. एकंदरीत सुरुवातीला जो पाऊस आला त्यामुळे शेतकरी समाधानी होता. मात्र सध्या स्थितीमध्ये हा पाऊस शेतकऱ्यांच्या डोळ्यात सुद्धा आता पाणी आणत असताना आपल्याला दिसून येत आहे. अगदी खरंय भास्कर, खरोखरच इथल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं असेल, कारण जीवापाड जपलेली एक तर कोरोनाचं संकट आणि दुसरीकडे त्यातनं सुद्धा उभारी घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये हे बियाणं पेरलं होतं. हातातोंडाशी आलेली काही जणांची पिकं अक्षरशः डोळ्यासमोर वाहून गेलीत. धन्यवाद भास्कर या माहितीबद्दल. पुढची बातमी आहे बुलढाण्यामधली. बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बुधवारी एक वृद्ध व्यक्ती वाहून गेली आहे. शेगाव तालुक्यातल्या जवळा बुद्रुक गावातली ही घटना आहे. उस्माम शाह सरदार शाह असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. ते 66 वर्षांचे होते. नदीकाठी असलेल्या खळ्यात झोपले असताना नदीला पूर आला आणि त्यात ते वाहून गेलेत. दुपारनंतर गावापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आलाय. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे. अमोल, धक्कादायक आहे हे. एका वृद्धाचा तर मृत्यू झालाय, पण तिथली अवस्था खूप वाईट झालेली दिसते. या पावसामुळे संपूर्ण परिसराला खूप मोठा फटका बसलेला दिसतोय.
नक्कीच जिल्ह्यामध्ये विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावलेली आहे आणि 24 तासामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे. मात्र शेगावमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि शेगाव तालुक्यातील जे मंडळ आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि जिल्ह्यात सरासरी 21.2 असं मिलीमीटर पाऊस झाला आणि शेगावमध्ये 105 मिली पाऊस झाला. त्यामध्ये शेगाव तालुक्यात जवळा गाव आहे येथे जो उद्दा होता तो झोपलेला असताना अचानक नदीला पूर आले त्या पुरामध्ये वाहून गेल्याचा मृत्यू झालेला आहे. एकंदरीत शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कपाशी आणि सोयाबीनच्या जे पीक लावलेलं त्या पिकामध्ये पावसाच्या सरासरी मोठं चांगलं पीक आलं होतं. मात्र पावसामुळे ते पीक सुद्धा वाहून गेलेलं आहे. आणि शेगाव तालुक्यामध्ये अनेक गावांना सुद्धा वेढा बसला होता आणि या शेगाव तालुक्यातील लोरी आळसना या गावाला सुद्धा आपला नदीचा फटका बसलेला आहे आणि त्या शेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे सुद्धा जे पुरामुळे अनेक शेतीचं नुकसान झालं आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे. एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यातील शेगावला या पावसाचा मोठा फटका बसलेला आपल्याला दिसून येत आहे. धन्यवाद अमोल या सगळ्या माहितीबद्दल. पाऊस